नमस्कार मित्रांनो, मी तन्मय मात्र तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मी साहिल, हा बघा, आम्ही दोघंजण चाललो आहे. पुढे दीपाळा पण आहे. तर आम्ही दोघंजण चाललो आहे शिवारात. तर शिवारात कोणती भाजी भेटते का बघण्यासाठी. तर आता सध्या पाऊस चालू आहे, त्यामुळे शिवारात अनेक भाज्या येतात. तुम्हाला माहिती असेल कोकणात जर तुम्ही असाल तर मोस्ट येतात त्या भाज्या जास्तीत जास्त ती काकड्याची भाजी आणि मशरूम म्हणजे रोवणं सध्या जास्त येत नाही, म्हणजे ती जास्त भेटत नाहीत. ती कधी भेटली तरच. आणि दुसरी भाजी म्हणजे काटलं पण सध्या नाही आहेत. आता बघूया कोणती भाजी भेटते ती. तर बघू काय काय होतं आता शिवारात. तर हा आमचा रोड आहे. काटला आहेत काय पण आहेत वाटतं काटले बघ. आणि म्हणतात ना, कोण म्हणता इथे बघा काटलाची वेल आहे. ही बघा, ही काटलाची वेल आहे. तर असं पिवळं फुल असतं ना, त्याची बघा काटलं ना, काय काटलं ते बघा, अशी पिवळी फुलं असतात. एंड झाला एकच भेटला आपल्याला. सांग काय दिला. हे नॅचरल भाज्या आहेत मित्रांनो, कोकणात भेटणाऱ्या आणि चांगल्या टेस्टला पण चांगल्या असतात. ती वेल सुटली. तर अशा नॅचरल भाज्या मित्रांनो कोकणात भरपूर अशा भेटतात पावसाळ्यातून आणि भेटतात. तुम्हाला ह्याच भाज्या जर मार्केटमध्ये विकत भेटतील ना तर महाग भेटतात. कारण की जास्तीत जास्त कुठे भेटत नाही. जास्तीत जास्त कोकणात आणि अशा गावच्या ठिकाणीच भेटतात, शहरात मार्केट. आणि ही वेल आहे ना मित्रांनो, अशी ही नाही तयार करता येत नाही, भाज्या तयार करता येत नाही. ह्या फक्त पावसाळ्यातूनच भेटतात. आतमधून आहे का आतमधून आहे तिकडनं कसा दिसणार. एकच भेट पुढे भेटतील. आता सध्या सुरुवात आपली झालेली आहे. इथून बघूया आता कुठे भेटत आहेत. गुरुंबा काय गुरुंबुला खाली असतं ना, जमिनीत ना, त्याचा बुरंबुळा आहे बघा. जसे पानं असतात, 3 पानं असतात, त्याला बुरंबुळा म्हणतात. ते जमिनीत असतो. कंदमुळातला प्रकार आहे, बरोबर ना. कंदमुळातला हा प्रकार आहे बुरंबुळा म्हणून. तर मित्रांनो, एवढा आम्ही जंगलात आलो पण काठी विसरलो. कारण सध्या पावसाच्या काळात ना काठी महत्वाची आहे. कारण इकडे सगळे गच्च आहे, त्यामुळे साप वगैरे असण्याची शक्यता असते. आणि काठी आणली पाहिजे होती पण ते आता आणली नाही. ते अजून एक भेटलेलं आहे काटाळ, फक्त एकच आहे. वेळ बनलेलं का मोठावी नाही यार, संपला कुठला तिथं वेळ आहे. आपण नाही दोन भेटली ना. तर मित्रांनो, रान आहे ना खूप आहे शिवारात. आणि त्या एवढा रानातून आपल्याला जात आहे. पण आत्तापर्यंत फक्त 2च काटले भेटलेले. आता आहे ना आम्ही बाहेर जातोय. आता आम्ही कंपनीत होतो. आता आम्ही बाहेर जाऊन बांधणीवरती वेले असतात ना, तिकडे बघणार आहोत. बघा भेटतात काय मित्रांनो. आजूबाजूला सीन बघा. थांबे तर मित्रांनो बघा, मी म्हणत होतो ना बांधण वगैरे वरती असतील काटले. तर आता इथे भेटलेले आहेत, मी तुम्हाला दाखवतो. भेटली हा बघा, हा आहे ना पिकलेला वाटतं गेला. हा बघा, तर हा बघा, हा काटा आहे.
काय आहे पिकून गेलेलं आहे आणि एवढं भात झालेलं आहे. हा हो. आणि गोगलगाई बघा, गोगलगाय ह्या वेळेवर आपल्याला भेटलेले आहेत 4-5 काठलं. अजून अशा आपल्याला या बांधांवरती इकडे इकडे कुठे ना कुठे बघायचे, तर भेटली तर भेटतील. तर बघा आमचे बैल इकडे असतात, त्याच्याच कोणाचं तरी घुंगराची रस्सी पडलेली आहे आमच्याच बैलाच्या इथे ठेवतो आता मी. मित्रांनो शिवारात आलो ना की अशा काही ना काही गोष्टी असतात. बघा हे कसल्या झाड मला पण माहिती नाही, पण मी आलो ना की अशी पानं काढतो आणि असा उडवतो, अशी हवेत दाखवतो. आता थांबा, अशी पानं उडवायची. आणि ही पण झाडं आहे ना मित्रांनो, ही बघा ही जी झाडं आहेत ना, ही पण झाडं गणपतीच्या सीझनलाच येतात, टायमिंगला. आणि ही गणपतीच्या ह्यावेळी वापरतात विसर्जनात, तेवढे माही बघतो असतात आहे. ही चिंचेच्या पानासारखी काहीतरी आहे झाडं बघा. तर ह्या उडवतो मी साईड चांगलं बरं. असं काय ना काय मजा असते. तर मित्रांनो तुम्ही ह्या ज्या मळ्या बघताय ना, इथे पूर्वी ना आम्ही शेती करायचो. म्हणजे पूर्वी म्हणजे आता 2-3 वर्ष सध्या आम्ही बंद केलेलं आहे, कारण आहे ना इथे भरपूर जण जेवढ्या मळ्या दिसतात ना तेवढ्या सगळ्या मळ्यात शेती करायची लोक. पण आहे ना रानटी डुकर आहे ना काही ठेवत नाहीत, त्यामुळे आहे ना शेती बंद केल्याने. तर सगळ्यांनी बंद केल्यामुळे मग आम्ही पण केली, कारण जर आम्ही केली असते ते तर मग काय डुकरांनी ठेवलं नसतं, कारण एवढं एकच शरीर त्यामुळे काय ठेवत नाही. म्हणून इकडे आम्ही सर्व लोकांनी शेती बंद केलेली आहे. आणि तिकडे खूप अशी पूर्ण दिसत आहे ना तेवढे पूर्ण शेती होती, पण आता काय माणसं पण नाही आली गावात आणि काहीच नाही, त्यामुळे शेती वगैरे सध्या सगळं बंदच होत आलं असं आहे. तर मित्रांनो ही जी तुम्हाला झाडं दिसत आहेत ना, ही बघा ही जी झाडं आहेत ना ही खैराची झाडं आहेत. आणि ह्या झाडांपासून ना या झाडांच्या ही खैराची पानं आहेत, ही बघा अशी, ही बघा ही पानं आहेत खैरांची. जशी चिंचेची झाडाची पानं असतात ना तशीच ह्या खैराच्या झाडाची पानं असतात. आणि हे खैराचं झाड आहे. तर ह्या खैराच्या झाडाचा आहे ना मित्रांनो कात बनवला जातो. तर जे ही जी पानं दिसत आहेत तर ह्या आहे ना हा एक झाड आहे, बांबू असा आहे. तर ते एक लावलात ना त्याचे खूप सारे होतात. म्हणून आहे ना ह्याचा वापर आहे ना असं ह्याचा वापर आहे ना इकडे करतात, कंपाऊंडच्या साईडला असे लावतात एक एक बांबू. मग त्याच्या ना पाऊस पडला की त्याचे भरपूर असे झाडं होतात, मग एक कंपाऊंड तयार होतं. त्याच्यासाठी या झाडांचा उपयोग केला जातो बघा. उंदरासाठी पण भागवायसाठी. हा उंदीर भागवायसाठी पाहिजे पानं घेऊन जातात आणि घरात ठेवतात. त्या झाडाचं नाव मला पण माहिती नाही मेन म्हणजे. तर इथे पण एक काटल भेटलेला आहे, हे बघा. तर काढ एका वेळेवर कुठेतरी असं एकाच क्वचित भेटला तर. ते एक मोठं आहे बघा, गावाला दिसलं ना, जाता दिसलं. जे काढी हिरवळमध्ये काय दिसलेलं नाही बघा. हे मोठं आहे त्यामुळे दिसलंच नव्हतं, मी आता वरती जातो तेवढं मला दिसलं. हे बघा ह्याच्यात किती आहेत, एवढीच भेटलेले आहेत, मात्र काहीच फायदा नाही आहे. आता मरत येतील कारण त्यांचा कालावधी संपत आलेला आहे. आमच्याकडे पाऊस पण नव्हता, आता 2 दिवस फक्त पाऊस पडलाय. हे वेल बघायला पाहिजे तिथपर्यंत गेले. ह्या करंदा हा बघ, करंदा इथे हा भेटलेला आहे आपल्याला करंदा. याला पण खातात, पण याला कसा खातात ते आम्हाला उकडवून, पण आम्ही खात नाही. कुठं आहे काटलाय काय? तर मित्रांनो बघा आता आम्ही चाललोय घरी. ही आहे ना आमची वरच्या वाडीतली शेती आहे, बांधांवरून आता आम्ही चाललोय. आपल्याला जास्त नाही भेटलंय, 7-8 काय किती आहेत रे, 5-6 फक्त आहेत. तुम्हाला दाखवतो. पण आमचा जंगलचा प्रवास कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चालतील आता किती आहे ते राहते मोजू नको. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर पहिले सबस्क्राईब करा. परत भेटू अशा एका कोकणातल्या इंटरेस्टिंग नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.